4 वर्षानंतर दादा शेळके माऊली कोकाटे यांची कुस्ती बघायला मिळाली। खरोखर गावकऱ्यांचं कौतुक आहे करंज विहिरे यांचं आणि विशेष करून पंडित भाऊ कोळेकर यांचं। उद्घाटनाची कुस्ती लहान मुलांची लावण्यात आलेली आहे आणि हंगेश्वर दायगुडे सर या मैदानाचे निवेदक होते। माऊली कोकाटेंचं खरोखर कौतुक आहे की इंजुरीतनं सावरून त्यांनी खूप चांगली कुस्ती केली। देवा थापाचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी। आता सध्या देवा थापांना काही विरोध होत आहे, काही त्याचं प्रेक्षक फोटो काढत आहेत। पहिलवान अक्षयभाऊ गरुड यांनी माऊली कोकाटे व दादा शेळके यांना घेऊन आलेले आहेत। हंगेश्वर दायगुडे सरांनी कौतुक केलेलं आहे। वैभव माने आणि महारुद्र काळेल यांना पण पंडित भाऊ कोळेकर यांनी घेऊन आलेले आहेत। ऋषीबाबा भांडे होते सोबत आणि हे मैदान जोडण्यामागे ऋषीबाबा भांडे अक्षय गरुड यांचंही सहकार्य लाभलेलं आहे। या ठिकाणी संजय तनपुरे स्टार पहलवान यांचंही आगमन झालेलं आहे। त्यांची कुस्ती चांगली झालेल्या कुस्तीमध्ये विजय झालेले आहेत। ते देवा थापाचं आगमन झालंय। प्रेक्षकांना अभिवादन करताना तो या ठिकाणी आहे, त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मंडळी, आपले लाईव्ह असतंय आणि आपलं लाईव्ह म्हणजे निरपेक्षपणाने काम करावं लागते। आयोजक बोलवतात, त्यामुळे आपल्याला कोण कुठला काय कशी कुस्ती याचा काही संबंध नाही। आपल्याला व्हिडिओ बनवावं लागते कारण आयोजकांनी आपल्याला बोलवत असतात, त्यामुळे आपला काही संबंध नाही। या काही कुस्तीमध्ये प्रेक्षकांचे काही निगेटिव्ह कमेंट असतात, तर हे प्रचंड असं पब्लिक आहे। तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता आणि सर्व कुस्त्या जर बघायच्या असेल तर लाईव्ह बघावं लागेल आपल्या यूट्यूब चॅनलवर। एकदा म्हणलं प्रेक्षक किती आहे ते थोडं व्हिडिओ त्यांच्यामध्ये फिरवावून त्यांचे पण आठवणी असतात। प्रचंड असं पब्लिक आहेच या ठिकाणी। मान्यवरांचा सन्मानही करण्यात आलेला आहे। प्रमुख पाहुणे पण स्टेजवर होते। या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्रचंड अशी गर्दी आहे। शेवटपर्यंत कुस्ती थांबलेली आहे। विशेष म्हणजे या गावकऱ्यांचं कौतुक आहे की 10च्या आत मैदान संपलेलं आहे। असेच मैदान लवकर संपलं पाहिजे। शेवटच्या कुस्तीच्या अगोदर देवा थापाची अमित लाखाची कुस्ती घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर जोडण्यात आलेली आहे पहलवान वेताळ शेळके विरुद्ध माऊली कोकाटे आणि झालेल्या कुस्तीमध्ये पहलवान माऊली कोकाटे विजयी झालेले आहेत। पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। धन्यवाद।